हाय, कसे आहात सगळेजण? तर माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी पहा हे घरच्या घरी साय जमा करून खूप सारं तूप काढत असते आणि मला तूप विकत आणायची गरजसुद्धा पडत नाही. कारण माझ्या मुलांना मी घरचंच तूप खाऊ घालते आणि माझ्या घरी रोज 1 लिटर दूध आणतात आणि त्या दुधावरची मी साय जमा करून आठवडाभराची हे पहा इतकी साय जमा झालेली आहे. तर ती मी पातेल्यात काढली आहे आणि ती एकजीव होईपर्यंत मस्त फेटून घ्यायची. म्हणजे ते मिक्सरला लावल्यावर वेळ लागणार नाही. हे आता मी फेटून घेतली आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे. आता मी मिक्सरच्या भांड्याला थोडंसं फिरून घेणार आहे. म्हणजे ते लवकर तयार होणार आहे. हाताने वेळ लागतो. तुम्ही पण असंच करून बघा, म्हणजे लवकर होणार आहे, कारण याला खूप वेळ लागतो. तर बघा तूप तयार झालेलं आहे. तूप हे 2-3 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं. पहा किती मोठं तूप निघालेलं आहे. तुम्ही पण तुमच्या घरी दूध विकत आणत असाल तर त्याची साय जमा करत जा आणि घरचं तूप हे खरंच ओरिजिनल राहते. विकतचं तूप काही एवढं विशेष लागत नाही. पहा मी हे 2-3 पाण्याने धुवून घेतलं. खूप सारं तूप निघते. आठवड्याच्या आठवड्या मी काढत असते. मला खूप आवडते. पहा एवढं सारं तूप निघालेलं आहे आता. आणि त्या तुपाचं ते जे दूध असते ना, ते पण वाया जात नाही. हे दूधसुद्धा कामी येते. आणि या दुधाचं बघा मी काय करते आता. तर तूप ठेवते आता गॅसवर आणि हे उरलेलं जे दूध आहे, हे सुद्धा मी आता याला तपवणार आहे मस्त. आणि याच्यापासून बनणार आहे पनीर. तुम्हाला तर माहीतच असेल, नसेल माहीत तर पाहून घ्या. आता हे दूध तापवल्यावर याचं पण खूप सारं पनीर निघते. दूध तापायला ठेवलं आणि तूप पण मस्त तापायला ठेवलं. सुरुवातीला मोठा गॅस करून तापवायचं, नंतर स्लो गॅसवर ठेवायचं. आणि ते दुधाला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी लिंबू पिळत आहे. लिंबू पिळलं की ते लगेच फाटते दूध. आणि बघा पनीर कसं तयार झालेलं आहे. खूप सारं पनीर तयार झालेलं आहे. ते दूध वाया जात नाही, त्याच्यापासून खूप सारं पनीर बनते. आणि तुम्ही पाहून घ्या किती मोठं पनीर निघालेलं आहे. आणि ते सुद्धा 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं. ते मी धुवून घेते आणि एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यात ते सगळं काढून घेणार आहे. एका कपड्यात काढून घेतल्यावर ते मस्त त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि ते बांधून ठेवायचं थोड्या वेळासाठी. मी ते बांधून ठेवलंय. आणि हे तूप पण पहा, तूप पहा किती मोठं निघालं. हे माझ्या घरचं आठवड्यातून एकदा मी एवढं सारं तूप काढते. तुम्ही पण करून बघा, तुमच्या घरी जर दूध आणत असतील तर. एवढं सारं तूप निघालेलं आहे, अर्धा किलोच्या जवळपास. पहा खूप छान कलर आहे तुपाचा, ओरिजिनल ते ओरिजिनल. आणि हे पनीर पहा किती मस्तपैकी झालेलं आहे. आणि याच पनीरची भाजी पहा मी तव्यावर बनवलेली आहे, मस्त शिमला मिरची टोमॅटो वगैरे टाकून. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.